नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेदगुरू या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती ज्यावेळेस गोचिडांचा प्रादुर्भाव होतो, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठली लक्षणं पाहायला मिळतात, त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये कुठल्या त्यांना समस्या येऊ शकतात, आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठले आजार होऊ शकतात आणि आपण या गोचिडांचा जो काही प्रादुर्भाव आहे, तो आपण कशाप्रकारे कमी करू शकतो. तर या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरावरती गोचिडांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये होतो, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्वचे संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरातील रक्ताची कमतरता त्या ठिकाणी त्यांना होऊ शकते. आपल्या पशूंमध्ये त्यांना वीकनेस येऊ शकतो. आपले दूध देणारे पशु असतील तर त्यांचे दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते. आपल्या पशूंच्या वजनाची घट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर यांसारख्या अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये प्रोटोझोल इन्फेक्शन जे असतील, यामध्ये थॅलेरिया, बबेसिया किंवा ॲनाप्लाझ्मोसिस, तर यांसारख्या समस्या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्याला या समस्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल. तर मित्रांनो, आपण या विषयावरती संपूर्ण माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपण तो व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.